आषाढी वारी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांना सर्व सुविधा द्या, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. विमा प्रक्रिया योग्य प्रकारे राबवा, तसंच यंदा डीजे मुक्त वारी करा, असेही निर्देश. एल निनोचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सज्ज. खरीप हंगामासाठी विशेष आपत्कालीन कृषी योजना तयार. देशातील 111 जिल्ह्यांमध्ये सिंचनाचं प्रमाण 25%हून कमी. पावसाचा जोर 2 जुलैपर्यंत कमी राहण्याचा अंदाज. राज्यात जलजीवन मिशनची हजारो कामं रखडली. 5,183 कोटींची देयकं थकीत. 51,560 योजनांपैकी केवळ 27,823 योजना पूर्ण. उर्वरित कामं अद्याप अपूर्णच. निधी अभावी कंत्राटदारांची सुमारे 5,183 कोटींची देयकं थकीत. राज्यामध्ये 28 तारखेला टीईटी परीक्षा. परीक्षार्थींनी किमान 1.5 तास आधी परीक्षा केंद्रांवर पोहोचण्याच्या सूचना. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे परीक्षेचं आयोजन. राज्यातील 24,29,000 घरकुलं अद्याप अपूर्ण. सरकारकडून निधी विलंबाची कबुली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरांपैकी केवळ 12% घरं पूर्ण. राज्यातील तब्बल 24,29,998 घरकुलांची कामं अद्याप अपूर्ण. राज्यात टीबीचा धोका वाढला. 11,000हून अधिक गावं धोकादायक यादीमध्ये. 100 दिवसांच्या टीबी मुक्त भारत अभियानाच्या पहिल्या 35 दिवसामध्ये 6,111 नवे क्षयरुग्ण आढळले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये 12,415 शासकीय कर्मचारी लाभार्थी. वसुलीची कारवाई सुरू. अपात्र लाभार्थ्यांनी सुमारे 165 कोटींचा लाभ घेतला. विधानसभेत मुद्दा उपस्थित. राळेगण सिद्धीमध्ये अण्णा हजारे आणि मुख्य माहिती आयुक्तांची बैठक निष्फळ. माहिती अधिकार नियमातील बदलांवरून अण्णा हजारे आक्रमक. समाधानकारक तोडगा न निघाल्यास 5 जुलैपासून उपोषणाचा इशारा कायम. शुल्कवाढ, ओळखपत्र सक्ती, एक विषय एक अर्ज या नियमांना अण्णांचा विरोध. नागपूर जिल्ह्यामध्ये बनणाऱ्या 3ऱ्या आउटर रिंग रोडमध्ये जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम. शेतकऱ्यांच्या नेमक्या किती जमिनी जाणार, त्याचा मोबदला कसा आणि किती मिळणार, शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करा. शेतकऱ्यांच्या संघर्ष समितीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. हॉटेलमधील ग्राहकांना मोफत पाणी देणं बंधनकारक. तुकाराम मुंडेंचे हॉटेल व्यावसायिकांना निर्देश. आजपासून नियमांचं पालन करावं लागणार. तुकाराम मुंडेंचे आदेश. बारामती शासकीय मेडिकल कॉलेजच्या डीनसह 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली. सुनेत्रा पवारांनी मेडिकल कॉलेजला अचानक भेट दिली होती. अस्वच्छतेवरून सुनेत्रा पवारांनी कर्मचाऱ्यांना झापलं होतं. राजेंद्र गावित यांची आदिवासी काँग्रेस कमिटीच्या प्रदेश महासचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर लागलेल्या अभिनंदनाच्या बॅनरची चर्चा. बॅनरवर केसी पाडवी यांचा फोटो नसल्याने राजेंद्र गावित यांची नाराजी पुन्हा एकदा समोर. बारामतीत अजितदादांच्या भव्य स्मारकाला एकमतानं मंजुरी. 3.5 एकर जागेमध्ये उभारणार जागतिक दर्जाचं प्रेरणास्थळ. सोलापुरातील भोंदू मनोहर भोसलेला लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये 2 दिवसांची पोलीस कोठडी. जादूटोणा, आर्थिक फसवणूक, धमकी आणि इतर विविध गुन्ह्यांमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून अटकेमध्ये असलेल्या मनोहर भोसलेला 5व्या गुन्ह्यामध्ये अटक. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये अपडेट. रक्ताचे नमुने बदललेल्या विशाल अग्रवालचा जामीन रद्द करा. पुणे पोलिसांकडून जामीन रद्द करण्यासाठी कोर्टामध्ये अर्ज. जामीन अर्जावर पुणे कोर्टामध्ये 8 जुलैला सुनावणी होणार. लग्नपत्रिकेवरती लवकरच नवरा नवरीच्या नावापुढे जन्मतारीख लिहावी लागणार. राज्य सरकार लवकरच याबाबत नियम लागू करणार. बालविवाह रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न. बालविवाहाबाबत विधानसभेमध्ये सरकारकडून आकडेवारी सादर. अन्न आणि औषध प्रशासनाचं शिर्डीमध्ये पुन्हा धाडसत्र. निकृष्ट दर्जाचे 500 किलोहून अधिकचे पेढे जप्त. साई मंदिर परिसरातील खासगी पेढे विक्रेत्यांवर कारवाई. काही दिवसांपूर्वी शिर्डीमधील निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा कारवाई. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रवेश नाकारल्यानं वाद. पालिका अधिकाऱ्यांकडून चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न. सभापतींची दमदाटी. पत्रकारांचं 2 तास ठिय्या आंदोलन. दरड कोसळल्याने रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग 2 दिवस बंद. पायरी मार्ग आज बंद राहणार. रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर. परभणीच्या बोरी गावात ग्रामस्थांकडून भीषण पाणी टंचाईचा सामना. पावसाळा सुरू झाला असला तरी पाऊस बरसला नाही. विहिरी, बोरवेला, हातपंप आटल्यानं भीषण पाणी टंचाई. ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ. राज्यभरात मुसळधार पाऊस. परभणीच्या जिंतूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. जळगाव, हिंगोली, जालना, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगरमध्ये नदी नाल्यांना पूर. तर अमरावती शहरामध्ये दुकानांसह रुग्णालयामध्ये सुद्धा पाणी शिरलं. नाशिकच्या महापौर हिमगौरी अडके आणि उपमहापौर विलास शिंदेंनी शहरामध्ये पाणी साचलेल्या भागाची पाहणी केली. पावसामुळे शहरातील काही भागात पाणी तुंबल्याची घटना. पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. पावसानं शेतकऱ्यांना दिलासा. शेतीसाठी पोषक वातावरण निर्माण. नाशिक जिल्ह्यातील अनेक भागामध्ये जोरदार पाऊस. खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग येणार. कृषी सेवा केंद्रांमध्ये खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढली.
जळगाव शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग। पहिल्याच पावसामध्ये जळगाव शहरातील रस्त्यांची दाणादाण, रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये ठिकठिकाणी साचलं मोठ्या प्रमाणावर पाणी। जळगावच्या मळनेर कळमसरे परिसरातील शेतामध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं कापूस पिकांचं नुकसान। पुलाच्या चुकीच्या बांधकामामुळे नाल्याचं पाणी थेट शेतामध्ये शिरलं, शेतीला तलावाचं सुरू। परभणीच्या जिंतूरमध्ये आडगाव बाजार परिसरात ढगफुटी सदृश पावसामुळे आडगावमधील 3 ओढ्यांना पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं माती खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पुरामुळे 10 ते 12 गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला। अमरावतीमध्ये पावसाचा हाहाकार, इरविन चौक ते राजकमल रस्ता जलमय, उड्डाणपुलाखाली साचलं नदीसारखं पाणी। अमरावती जिल्हा परिषदेमध्ये पावसाचं पाणी शिरलं। पहिल्याच पावसामध्ये कार्यालयाला नदीचं स्वरूप, वीज पुरवठा खंडित, तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचं साहित्यही भिजलं। जळगावच्या रावेरच्या अहिरवाडीला पहिल्याच पावसानं झोडपलं। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान, संसार उपयोगी साहित्य वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। जळगावच्या रावेरमधील किरवडमध्ये नदीला पूर, 2 गावांचा संपर्क तुटला, तर मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आरटीओ बेरेल जवळ भिंत कोसळल्यानं एका शेतमजुराचा मृत्यू। अकोल्यामध्ये मुसळधार पाऊस, नदी ओढे नाल्यांना पूर, काही भागामध्ये शेतामध्ये पाणी साचलं। पहिल्याच पावसानं दाणादाण। गेल्या 2 दिवसांपासून पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये मान्सूनच्या पावसाची हजेरी, पाऊस सुरू झाल्यानं भात रोपांना नवसंजीवनी। वर्धाच्या कारंजा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, कारंजा ते सावरडोह दरम्यान नदीवरील तात्पुरतं पर्यायी डायव्हर्जन वाहून गेलं, 6 गावांच्या वाहतुकीला फटका। नवी मुंबईच्या खारघरमधील उत्सव चौकामध्ये रिक्षावर भले मोठे झाड कोसळलं, जोरदार वारा आणि सततच्या पावसामुळे झाड कोसळलं, सुदैवानं रिक्षामध्ये कोणी नसल्यानं जीवितहानी टळली। धुळे शहरामध्ये पावसाला जोरदार सुरुवात, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली, अनेक दिवसांपासून उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा। कल्याण मोहने मार्गावर बसला भरधाव कारची धडक, बसस्टॉपवर प्रवासी उतरत असताना घटना, कारच्या पुढील भागाचा चक्काचूर, बसचंही मोठं नुकसान। कल्याणच्या बेतुरकर पाडा परिसरामध्ये पालिकेची जलवाहिनी फुटल्यानं पाण्याची नासाडी, दुसरीकडे पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी पालिकेकडून 20% पाणी कपातीचा निर्णय। नवी मुंबई पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अशोक पाटलांनी सभागृहात मांडला ऐरोलीमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव, नवी मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय, सीसीटीव्ही बसवण्याला हिरवा कंदील।